परिवर्तन आपण पाहतोय. गोलंदाज चिराग भोईर आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. श्रीनाथ पाटील अंकल यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेच्या आधारस्तंभ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चिराग भोईर कॉमेडी बॉक्सच्या टोकाकडनं इथे जोरदार अपील आणि येस पंचाने अपील उचलून धरलेलं आहे. आणखीन एक फलंदाज जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. आणखीन एक फलंदाज दिवास्फोट दिवा आहे संघाचा. अगदी फलंदाजाला खिंडार पाडलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय या दिवास्फोट दिवा. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. शुभ आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. वॉल ऑफ भादवर करेश म्हात्रे यांचे पिताश्री उपस्थित झालेले आहेत या मुख्य व्यासपीठावर. माध्यमिक विद्यालय संचालक आणि खास करून ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज ज्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहे क्रिशा करेश म्हात्रे. मात्र जगदीशदादा म्हात्रे यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसे राम मामा हे देखील उपस्थित झालेले आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच नक्कीच संदेश पाटील भिवंडीकर आपण पुढील सामना कुठला असेल हा प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचा आहे. न्यू बॅटर चैतन्य म्हात्रे. इथे फुलटॉस चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. यष्टिक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद इथे झेलबाच्या रूपाने. अगदी हाराकेरी पत्करली आहे दिवास्फोट दिवा संघाच्या फलंदाजाने. आपण पाहतोय या जो येतोय नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथे मात्र तसेच या मुख्य व्यासपीठावर माध्यमिक विद्यालय कनिष्ठ आपण पाहतोय अध्यक्ष सन्माननीय श्री प्रेमनाथ गुरुजी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. तसेच शिरीष नाईक आमचे ज्येष्ठ गावातील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज गावातील वरिष्ठ नागरिक सर्वच उपस्थित होत आहेत या मुख्य व्यासपीठावर. या गावाची आणबाण शान असणारे सर्व मान्यवर इथे पोहोचलेला आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज मित्रांनो तिसरा दिवस ग्रामीण क्रिकेट आपण पाहत आहे आणि स्पर्धेचा 5वा दिवस आहे. नक्कीच चांगला समालोचक ऐकायला मिळत आहे. धुमाल यांच्या माध्यमातून त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. सध्याच्या ट्रेंडिंगला सुभाष धुमाल फार चर्चेमध्ये. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. पहिल्या षटकामध्ये संदीप भोईर हॅट्रिकवर होता आणि इथे मात्र हॅट्रिकवर चिराग भोईर देखील पाहायला मिळतोय. चिराग भोईर हॅट्रिक पूर्ण करेल का पाहावं लागेल कारण हॅट्रिक बॉल असणार आहे. कुणाल पाटील न्यू बॅटर. रिवर्स फटका विनाशकाले विपरीत बुद्धी आणि हॅट्रिक पूर्ण करताना चिराग भोईर. आणि या स्पर्धेमध्ये तिसरे हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतोय हा गोलंदाज चिराग भोईर. अगदी पहिला चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न लगा तो आबाद नाही तो बरबाद आम्ही नेहमीच म्हणतोय समालोचन कक्षामधून. आणि इथे मात्र बरबाद होताना आपण बघतोय फलंदाज स्वतःला खरं तर बोल्ड करून घेतलेला आहे. सातवा फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय अगदी फलंदाज मैदानावर हजेरी लावण्याचं काम करत आहे. एकही फलंदाज मैदानामध्ये टिकण्याचं काम करत नाही. न्यू बॅटर समृद्ध म्हात्रे. चिराग भोईर यांनी या स्पर्धेमध्ये तिसरे हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. या उद्या सामन्यामध्ये देखील कारिवली संघाकडून प्रतीक नाईकने हॅट्रिक पूर्ण केली होती आणि या आजच्या दिवसामध्ये दुसरी आणि या एकूण या स्पर्धेमध्ये तिसरे हॅट्रिक चिराग भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज समृद्ध म्हात्रे. गोलंदाजी या ट्रॅकवर चिराग भोईर पाहायला मिळत आहे. विकेट हॅट्रिक त्यांनी नुकतीच पूर्ण केलेली आहे आणि खूपच पिछाडीवर आपण पाहतो दिवास्फोट दिवा संघ या इनिंगमध्ये. संघ नाही का कासरवलीच्या संघटनेने जो निर्णय घेतला होता प्रथम गोलंदाजी करण्याचा तो गोलंदाजांनी पूर्णपणे सार्थ ठरवलेला आहे. इथे मात्र हा फटका देखील फसलेला आहे. यशस्वी चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय.
इथे मात्र झेलबादच्या रूपाने डबल हॅट्रिक आपण पाहतोय या चिराग भोईर हे डबल हॅट्रिक करताना अशा प्रकारचा कारनामा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लसित मलिंग राशिद खान या गोलंदाजाने केलेला आहे. सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा आणि इथे मात्र चिराग भोईर देखील तशा प्रकारचा कारनामा करताना आणि अशा प्रकारच्या हॅट्रिकला नक्कीच डबल हॅट्रिक असं म्हटलं जाते. सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट त्यांनी चटकावलेले आहेत आणि पूर्णपणे आपण पाहतोय दिवास्पोर्ट दिवा संघ ट्रबल करताना संघर्ष करताना पाहायला मिळतोय. कारण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा आणि या तब्बल आपण जर बघितले तर 8 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज नंदू पाटील पूर्णपणे फलंदाजीचा फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळाला. दिवास्पोर्ट दिवा एक मोठं नाव आहे. आता तुमची फलंदाजी कागदावर स्ट्रॉंग असून चालेल नाही, मैदानामध्ये नक्कीच ती फलंदाजी दाखवावी लागते, ते दाखवता आलेलं नाही. इथे मात्र स्विंग अँड मिस ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न बाल बाल बचे विकेट विडन षटक पाहायला मिळेल का? कारण आतापर्यंत आपण बघतोय चिराग भोईर यांनी या 5 चेंडू हाताळलेत, कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाही. नक्कीच डोंडावडी टीम संघाने आपण आल्याची इथे नोंदणी करायची, आपण येईच आहे कारण यानंतर तुमचा सामना होणार आहे. कॅप्टननी संपर्क साधायचा आहे, रंगनाथ तरे आणि बाला तरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपण केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय या फाईन खेळलेला आहे फाईन लेग रिझनमध्ये, मात्र चेंडू निघून जातोय या